हाय हॅलो नमस्कार. मी पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे बघा मी हे ब्लाऊज घेतलेले आहेत कटिंग करायसाठी आणि कटोरी ब्लाऊज आहेत. तर 5 आहेत ते प्रिन्सेस कट आहेत. बघू सध्या तर किती कटिंग होते तर हे एक रेड कलरचा आणि 2 ब्ल्यू कलरचे आकाशी कलरचे 2 अस्तर मी इथं अगोदर टाकून घेतले, कारण तिन्ही ब्लाऊज एकाच मापाचे आहेत आणि मग ते मी एक खट्याच सोबत कटिंग करते. तर इथे मी हे पेपर कटिंग घेतलेलं आहे. तर हा ब्लाऊज आहे 34 चेस्टचा. तर मी ह्याच्यामध्ये हे पेपर कटिंगमधून 34 चेस्ट काढते आणि ते मी आखून घेणार आहे. तर तेच मी ह्याच्यामध्ये सापडत होते. तर आणि प्रिन्सेस कट आहेत ते पण एकाच मापाचे 5 ब्लाऊज आहेत, ते पण मी असेच कटिंग करणार आहे. तर हे बघा सध्या तर मी स्वयंपाक वगैरे उरकून घेतलेला आहे आणि संध्याकाळचे वाजलेले होते 8. तर 8 वाजता मी हे कटिंग करायला घेतलेले आहेत. तर कटिंग करून त्याच्यानंतर लगेच आपल्याला ठेवायचे आहेत. म्हणजे उद्या काय होतं लगेच स्टिचिंग केली जाते. तर इथं मी उंची घेते आणि इथं उंची टाकून 1 इंच वाढवून घेतली. तर ही पेपर कटिंग मी सेम तशीच ठेवून आखून घेणार आहे, कारण ही ॲक्युरेट ब्लाऊज खूप छान बसतो. फक्त थोडे त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात. पण ज्याला जमतं त्याला जमतं बघा, कारण त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे हे नवीनला जास्त कळत नाही, लोक जे नवीन शिकणारे असतात. पण मी त्यात भरपूर चेंजेस करते, तेव्हा ते ब्लाऊज ॲक्युरेट बसतं. तुम्हाला असं पेपरवर कटिंग करायचं आणि मग ते ब्लाऊजवर ठेवून करायचं, तुमचा वेळ वाचतो. तर तसंच आहे बघा ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता हे स्लीव्ज पण कटिंग करून घेणार आहे आणि एक खटे 3 ब्लाऊज असे अस्तर ठेवून पण कट करू शकतो. तुमचं जे काम आहे ते फास्ट लवकर उरकलं जाईल, कारण आपल्याला एक ब्लाऊज कट करायचं म्हणलं वेळ जातो. तर तसा वेळ न जाता आपण असे एक खट्याच एका मापाचे असेल तर तुम्ही कट करू शकता, कारण त्यांची उंची सेम असते, स्लीव्ज सेम असतात. कटोरी असेल तर खूप म्हणजे एकाच ब्लाऊजमध्ये आपण 2-3 जेवढे तुम्हाला कापू शकतात कापायला येतील. तर ज्यावेळेस तुम्ही ह्याला पिना वगैरे लावून घेतला तर आणखी एकदम फास्ट काम होईल तुमचं, पहा बरं. तर नक्की ही ट्रिक वापरा. तुम्हाला पण जास्त जर ब्लाऊज उरकायचे असतील, शिवायचे असतील तर ही ट्रिक खूप योग्य आहे. तर हे बघा इथं माझं एक ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. तर दुसरा पण मी घेतलेला आहे. तर इथं स्लीव्जला थोडीशीच डिझाईन आली आणि ती मला मधोमध घ्यायची म्हणून मी ती लावून घेतली आणि एक्स्ट्रा पार्ट मी कट करणार आहे आणि मग ते जॉईंट देऊन मी ती स्लीव्ज शिवणार आहे, कारण डिझाईनच तशी आलेली होती. तर स्लीव्ज काढून घेतली. त्याच्यानंतर बाकीचे पार्ट आता मी कटोरी, क्रॉसपट्टी वगैरे ठेवणार आहे. तर हे सगळं मी ठेवून आता कटिंग करून घेणार आहे. तर ह्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे जर ब्लाऊजचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की मला लाईक करा आणि शेअर करा. तर इथं रेड कलरचा परत मी घेतलेला आहे शिवायला, कटिंग करायला. तर रेड कलरचा हा आता निघालेला इंस्टाग्रामवरची ट्रेंडिंग साडीवरचा ब्लाऊज आहे. तर तोच ब्लाऊज आहे माझ्याकडे सध्या. तर तो स्टिचिंग करून घेणार आहे मी कटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर सिंपल पण एक ब्लाऊज आहे, पण बघूया. तर आता जेवणाचा टाईम झाल्यामुळे मला जेवढे ब्लाऊज उरकतील तेवढेच मी आता कट करणार आहे आणि उद्या काय